सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडे प्रभू. मी प्रार्थना करतो, तू बोल आणि ऐकत आला. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण. हो परमेश्वरा, तुझ्या वचनाची उत्तर तुझ्या आत्म्याने दे आणि प्रभू तू आमच्याशी बोल दे बाबा. माझ्या मुखात राहून तू बोल, केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे, तू बोलावा आणि ऐकावा असं दे आणि पवित्र आत्म्याचं मान कार्य कर. सर्व आदर मान महिमा गुरु सन्मान तुला देतो. प्रार्थना शिकून तुझ्या पण आपण एक वचन काढू. पहिले शमूएल याचा दुसरा अध्याय. पहिले शमूएल याचा दुसरा अध्याय आणि 12 वचन आपण वाचू. पहिले शमूएल 2 आणि वचन 12. एलीचे पुत्र अधम होते. देवाचं वचन म्हणतं एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती आणि त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. आता देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं एली एक याजक होता. शिलो या ठिकाणी जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये हा याजकपणाचं काम करायचं आणि याची मुलं. आणि त्याच्याबद्दल बायबल असं म्हणतं की एलीचे पुत्र अधम होते. अधम होते म्हणजे काय? कुकर्म करणारे होते, पाप करणारे होते, चुकीच्या मार्गाला चालणारे होते, वाईट गोष्टी करणारे होते, वाईट वागणारे होते असं बायबल म्हणतं. आणि त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. आता मला हे म्हणायचं की याचकाची पोरं येत नाही तर यांना देवाची ओळख करून देण्याचं काम कोणाचं होतं? याचकाचं, त्याच्या बापाचं. बरोबर ना? ही स्वाभाविक गोष्ट आहे. बघा, नीट लक्ष द्या. जर विचार करा याचकाच्या घरातली परिस्थिती अशी असेल तर विश्वासणाऱ्यांची परिस्थिती कशी असेल त्या ठिकाणी? कारण हा प्रॉब्लेम याचकाच्या घरात आहे. जर याचक आपल्या मुलांना नाही शिकवू शकत आहे ह्या गोष्टी, ते अधम होते म्हटलेलं आहे ना. ते पाप करायचे. काय काय पाप करायचे वचनात दिलेले वाचू आपण. पहिले शमूएल 2 12 ते 17 वाचा. एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. लोकांसंबंधाने याचकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होम बली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याचकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेला त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्रायल लोक येत त्यांच्याशी ती असाच व्यवहार करत. वपेचे हवन करण्यापूर्वीच याचकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे, बांधण्यासाठी याचकाला मांस दे, तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चेच घेईल. पहिल्याने बपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे. असे जर यज्ञ करता त्याला म्हणाला तर तो म्हणे, नाही आता दे, नाही तर मी जबरीने घेईन. हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते, कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला. बघा, नीट लक्ष द्या. त्यांनी ना मंदिरातली व्यवस्था बिघडून टाकलेली होती एलीच्या मुलांनी, की जे अर्पण करायला आणायचे ना तर देवाला अर्पण करण्याच्या अगोदर हे खायचे किंवा यांना पाहिजे असायचं. इतकी घाण व्यवस्था त्यांनी केलेली होती या एलीच्या मुलांनी, याचकाच्या पोरांनी. आणि या सगळ्या गोष्टी मंदिरामध्ये चाललेल्या होत्या. अजून एक वचन वाचा. पहिले शमूएल 2 22 वाचा. 22. एली फार वृद्ध झाला होता. त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले. म्हणजे नुसतं एवढंच ते थांबले नाही, फक्त मंदिराच्या व्यवस्थेसंदर्भात पाप नाही केलं तर बायबल म्हणतं व्यभिचार पण करत होते. की त्या ठिकाणी ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांसोबत पण त्यांनी कुकर्म केले. याचा अर्थ व्यभिचार केला. म्हणजे इतकं भयानक पाप चाललेलं आहे शिलोच्या मंदिरामध्ये एलीच्या मुलांद्वारे. तर ज्या वेळेस ही परिस्थिती आहे ना तर विचार करायसारखी गोष्ट आहे की मंडळीची अवस्था काय असेल, साधारण लोकांची अवस्था काय असेल. ही याचकांच्या मुलांची परिस्थिती आहे. आणि तुम्हाला माहिती याला सर्व गोष्टींना कारणीभूत कोणती गोष्ट होती? या सगळ्या गोष्टी, एवढं पाप जे वाढलेलं आहे, त्याचे मुलं जे पापात पडले, कुकर्म करतायत ना, या सगळ्या गोष्टींना कोणती गोष्ट कारणीभूत होती माहिती तुम्हाला? काय वाटतं? कोण? एली याजक. पण तुम्हाला माहिती त्याही पेक्षा वेगळी गोष्ट कारणीभूत आहे. एक वचन वाचू आपण. पहिले शमूएल याचा 3रा अध्याय. पहिले शमूएल याचा 3रा अध्याय आणि वचन 1 वाचा. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झालेले होते. काय दुर्लभ झालेले होते? प्रॉब्लेम हा आहे की त्या काळामध्ये ना परमेश्वराचं वचन दुर्लभ झालेलं होतं. पुढे काय म्हटलं?
त्याचे दृष्टांत वारंवार होत आणि देवाचा दृष्टांत होतच नव्हता, म्हणजे देव बोलतच नव्हता आणि देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचतच नव्हतं. प्रॉब्लेम हा आहे पाप पाडण्याचा. कारण बायबल म्हणतं त्या काळामध्ये देवाचं वचन काय झालेलं होतं, दुर्लभ. मंदिरामध्येच वचन नाहीये, एलीच्या जीवनामध्येच वचन नाहीये, तर लेकरांच्या जीवनामध्ये काय राहील, तर मंडळीच्या जीवनामध्ये काय राहील. तुम्हाला माहिती ही दुरावस्था जी आहे ना, ती एलीमुळे नाहीये, पण वचनामुळे, वचन नसल्यामुळे. कारणीभूत एलीच आहे, हे बरोबर आहे. कारण वचनाची अपेक्षा कोणाकडून आहे, याचकाकडून. मला कोणाकडून आहे, त्या काळामध्ये शिकवण्याचं काम याचकाचं होतं ना. एक तर संदेष्टा पाहिजे किंवा याचक पाहिजे, आणि संदेष्टा तर नव्हता, कारण दृष्टांत प्राय होतच नव्हते. शमूएल बाळाला देवाने निवडलं, त्या काळात तो पहिला संदेष्टा झाला. कारण हा भयानक काळ आहे, अंधाराचा काळ आहे, पापाचा काळ आहे. या काळामध्ये लोकांना पटेल तसं पद्धतीने वागत होते. याचकीय सेवा करणारे सुद्धा अशा पापात पडलेले होते की त्यांना कळतच नव्हतं आपण काय करतो. लक्षात घ्या, जे देवाला अर्पण करायचे ते स्वतः खातायत, जे सेवा करणार आहे त्यांचा उपभोग घेत आहेत. अशी परिस्थिती काय माहिती का, कारण वचन सांगतं 3ऱ्या अध्यायामध्ये की त्या काळी वचन काय झाले होते, दुर्लभ झाले. परमेश्वराचं वचन हे फार गरजेचं आहे मंडळीसाठी, चर्चसाठी, लोकांसाठी, की मनुष्याने पापापासून दूर राहावं, कुकर्म न करावे. याच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची, ते म्हणजे देवाचं वचन, की परमेश्वराचं वचन देवाकडून येणं गरजेचं आहे. हालेलुया. एक वचन वाचू आपण, चला. होशे याचा 4था अध्याय वचन 6 वाचा. होशे 4 आणि वचन 6. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा, बायबल काय म्हणतं बघा, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला. माझ्या लोकांचा नाश झालाय. नाश कशामुळे झाला, पापामुळे झाला असं नाही म्हटलेलं आहे. कशामुळे झाला, ज्ञानाच्या अभावी, की ज्ञान नसल्यामुळे लोकांचा नाश होतो. मग ज्ञान कोणतं, जगातलं का देवाचं, वचनाचं का बाहेरचं, वचनाचं. बायबल स्पष्ट म्हणतं की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. बरं, हे वचन जे आहे ना, होशे 4:6, हे कोणासाठी लिहिलेलं आहे, वाचा बरं. हे कोणासाठी, काय वाटतं तुम्हाला हे वचन? ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय, हे देव कोणाशी बोलतोय? वाचा, पुढे वाचा ना, परत वाचा, रिपीट करा. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्यय केलास म्हणून मीही तुझा अव्यय करीन. म्हणजे अर्थात मी याचकाचे काम तुला करू देणार, याचकाचे काम तुला करू देणार नाही. हे वचन कोणासाठी आहे? याचकांसाठी. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. हे परमेश्वर दोष लोकांना नाही लावत. लोक कोणाला लावतोय? याचकांना लावतोय. कारण देवाने जबाबदारी कोणाला दिली? याचकांना. नीट लक्ष द्या. म्हणून एलीला दोष लागला, एलीच्या घराण्याला दोष लागला, कारण अपेक्षा देवाची एलीकडून होती. परमेश्वर एलीला काय म्हणतो, तू माझ्यापेक्षा आपल्या मुलांचा आदर का करतो? देव प्रश्न एलीला विचारतो, कारण याचकीय सेवा मी तुला दिली ना. मंदिराची जर दुरावस्था होत असेल त्याला जबाबदार तू आहे. मंडळीची जर दुरावस्था होत असेल त्याला जबाबदार तू आहे. जर तुझ्या लेकरांची जरी दुरावस्था होत असेल त्याला जबाबदार तू आहे, कारण याचकीय सेवा मी तुला दिलेली आहे. होशे 4:6 हे वचन विश्वासणाऱ्यांसाठी नाहीये, हे वचन याचकांसाठी आहे. काय म्हणतं? ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. की तुझ्यामध्ये ज्ञान नाहीये ना, तू देवाचं वचन नाही प्रगट करत, तू परमेश्वराचा संदेश नाही घेऊन येत, तू देवाची वाणी लोकांपर्यंत नाही आणत ना, म्हणून माझ्या लोकांचा नाश होतोय. परमेश्वर त्या ठिकाणी अपेक्षा करतोय याचकांकडून की तुम्ही देवाचं वचन प्रगट करा, तुम्ही सत्य प्रगट करा. लोकांचा टाइमपास करणं सोडून द्या, लोकांचं मनोरंजन करणं सोडून द्या, नुसतं वहिवाटीप्रमाणे दर रविवारी येणं सोडून द्या. गेल्या दिवसामध्ये मी एक संदेश ऐकत होतो, कान देऊ नका. अमेरिकेचे दास आहेत पॉल वॉशर, त्यांना एक कॉन्फरन्स मध्ये बोलवलं आणि प्रश्न उत्तर चालू होते. काय चालू होते? प्रश्न उत्तर. पॉल वॉशरला प्रश्न केला काही लोकांनी की ह्या दिवसामध्ये चर्च साठी सगळ्यात घातक कोण आहे? नीट लक्ष द्या. पॉल वॉशरला काय प्रश्न केला? ह्या दिवसामध्ये पॉल वॉशर जी म्हणते, ही आत्ताची घटना आहे बरं का, मी जे सांगतोय ते, ही आत्ताची घटना आहे. पॉल वॉशरला मीटिंग मध्ये प्रश्न केला की चर्च साठी सगळ्यात घातक वस्तू कोणती आहे?
किंवा कोणती गोष्ट सगळ्यात घातक आहे? काय उत्तर दिलं असेल बरं? काय वाटतं तुम्हाला? अंदाज करा बरं. चर्चसाठी कोणती गोष्ट घातक आहे? काय वाटतं? एक अंदाज. मंडळीसाठी कोणती गोष्ट घातक आहे? आपण अंदाज बांधू ना, काहीतरी उत्तर द्या. चूक बरोबर काही फरक पडत नाही. चर्चा. मंडळीसाठी कोणती गोष्ट घातक आहे? त्यांनी काय उत्तर दिलं माहिती का? नीट लक्ष द्या. त्यांना विचारलं मंडळीसाठी काय घातक आहे, तर त्यांनी सांगितलं पास्टर. काय उत्तर दिलं? अरे बोला, काय दिलं? पास्टर. हे उत्तर अपेक्षित आहे का आपल्याला? नाही. आपण म्हणू सैतान घातक आहे, हे घातक आहे, ते पाप घातक आहे. नाही, त्यांनी काय उत्तर दिलं माहिती का? मंडळीसाठी पास्टर घातक आहे. जो पास्टर प्रार्थनेत नाही तो मंडळीसाठी घातक आहे. जो स्वतः देवाच्या वचनात नाही तो मंडळीसाठी घातक आहे. जो स्वतः उपवास प्रार्थनेमध्ये नाही तो मंडळीसाठी घातक आहे. जो देवाच्या मंडळीचं ओझं वाहत नाही तो मंडळीसाठी घातक आहे. ज्याला देवाचं पाचारण नाही तो मंडळीसाठी घातक आहे. ज्याला मंडळीचं ओझं नाही तो मंडळीसाठी घातक आहे. जो स्वतःचं आत्मिक जीवन नाही पार करत तो मंडळीसाठी घातक आहे. ज्याला स्वतःच्या आत्मिक जीवनाची पडलेली नाही तो मंडळीसाठी घातक आहे. तुम्हाला माहितीये, त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं ना, सगळे लोक डायरेक्ट असे होऊन गेले, शॉक, की हे उत्तर अपेक्षितच नव्हतं ना. मंडळीसाठी कोण घातक आहे? पास्टर. पण कोणता पास्टर? जो प्रार्थनेत, जो वचनात, जो गुडघे टेकत, जो देवाला वेळ देत, तो देवाच्या आत्म्याने चालत. अरे तो घातकच आहे ना, तो व्यक्ती घातक आहे. मला एक सांगा, एसटी बस जी असते ना, बस, तिच्यासाठी कोणता ड्रायव्हर घातक आहे? जो काय पिऊन करतो? दारू पिऊन. त्याला पण ड्रायव्हिंग येते, पण तुम्ही भरोसा ठेवाल त्याच्यावर? का बरं? प्यायलेला आहे ना, तो धुंदीत नाहीये, तो शुद्धीवर नाहीये, तो त्याच्या धुंदीत आहे. लक्षात घ्या, शुद्धीवर नसल्यामुळे तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवत नाही. जो व्यक्ती देवाच्या उपस्थितीत बसतो ना तो शुद्धीवर असतो. जो देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो ना तो ध्यानावर असतो. त्याला कळतं आपण काय करायचं. पण ज्याला देवाच्या उपस्थितीमध्ये बसण्याची सवय नाही ना, तुम्हाला मी सांगतो, तो सगळ्यात घातक आहे. कारण तो धुंदीत चाललेला आहे, तो जगाच्या धुंदीमध्ये. तो तर जाईल खड्ड्यात, तुम्हाला पण घेऊन जाईल, एवढं लक्षात घ्या. हे 100% मी तुम्हाला सांगतो. बायबल म्हणतात ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. हे ज्ञान लोकांमधलं नाही, हे ज्ञान याचकांमधलं आहे. हे ज्ञान पास्टरांमधलं आहे, देवाच्या दासांमधलं आहे. ज्ञान त्यांच्यामध्ये पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे की तुम्हाला परमेश्वराने जी सेवा दिलेली आहे ना, ती तुम्ही आत्मिक रीतीने पार पाडावी. ती तुम्ही जबाबदारीने पार पाडावी. कारण या सगळ्या मेंढरांचा हिशोब होईल. लक्षात घ्या, या सगळ्यांचा हिशोब होईल. एक वचन वाचा, चला काढा, एक वचन वाचा. मलाकी याचा पहिला अध्याय वचन 6 वाचा. मुलगा आपल्या बापाचा, नीट लक्ष द्या, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? देव म्हणतो मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे? पुढे वाचा. मी धनी आहे तर माझे भय कुठे? माझे भय कुठे? पुढे. असे त्याच्या नावाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याचकांना परमेश्वर विचारतो. याचकांना परत देव विचारतोय, हालेलुया, की माझा सन्मान कुठे? मुलगा बापाचा करतोय पण माझा सन्मान कुठे? साखर धन्याचा सन्मान करतोय ना, माझा सन्मान कुठे? हा प्रश्न कुणाला केला? हा प्रश्न कुणाला विचारतोय देव? याचकांना. का बरं? मग देवाचा सन्मान करणं कोणी शिकवलं पाहिजे? देवाचं भय बाळगणं कोणी शिकवलं पाहिजे? देवाचा आदर करणं कोणी शिकवलं पाहिजे? याचकांनी. हालेलुया. एक वचन वाचा अजून, होशे याचा 4था अध्याय वचन 9 वाचा. जसा याजक तसे लोक. काय 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 काय? जसा याजक तसे लोक असे होईल. जसा याजक तसे लोक असे होईल. हालेलुया. याचा अर्थ काय होतो? जसा याजक तसे लोक होतील, याचा अर्थ काय होतो? तुम्ही सूरज प्रेमानीला ऐका, तुम्ही त्याच्यासारखं नाही होऊ शकत. तुम्ही कोणासारखे व्हा? जो मंडळीचा याजक असेल तुम्ही तसेच व्हा. तुम्ही ना किती मोठ्या दासाला ऐका, काहीच फरक पडणार नाही. तुमच्यावर प्रभाव कोणाचा पडेल? अरे बोला, याचकाचा पडेल. जसा याचक तसे लोक होतील असं देवाचं वचन म्हणते. याचा अर्थ जर याचकाला मी प्रार्थना करताना पाहतोय ना तर कोण प्रार्थना करेल? मंडळी. याचकांना मी देवाच्या वचनाप्रमाणे चालताना पाहतोय ना तर कोण वचनाप्रमाणे चालेल? मंडळी. हालेलुया. समजते मी काय सांगतो? नीट लक्ष द्या.
आज पुण्याकडे जी सेवा चाललेली आहे ना, त्या सेवेमध्ये लोक का गुडघ्यावर बसतात माहिती तुम्हाला? रोज 2-2 तास 3-3 तास का प्रार्थना करतात? त्याच्या मागचं कारण आहे, ते फुलसिंगला प्रार्थना करताना पाहतात. समजतं मी काय सांगतो? ते फुलसिंगला वचन वाचताना पाहतात, ते फुलसिंगला समोर ठेवतात. जर याजक प्रार्थना नाही करणार ना, तर तिथं कोणीच प्रार्थना नाही करणार. याजक जर प्रार्थनेला वेळ देणार नाही ना, तिथं कोणीच देवाला वेळ देणार नाही. पण तिथं काय माहिती का, ते लोक याचकाला पाहतात. शिंदे सर महिन्यातून एकदा जातात. शिंदे सर कितीही चांगलं सांगून आले ना, त्यांना फरक नाही पडणार. महिनाभर जो याजक त्यांच्या सोबत असतो ना, त्याला ते पाहतात. हालेलुया. कळतं का मी काय सांगतो? तो प्रत्येक क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याची प्रार्थना, त्याचं आत्मिक जीवन, त्याचं देवासोबत राहणं, देवासोबत चालणं, त्याचा विश्वास, या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर असतात. आणि प्रभाव कोणाचा पडतो? त्यांचाच पडतो. हालेलुया. कळते का मी काय सांगतोय? बायबल असं म्हणतं, मेंढपाळ माझी मेंढरं माझी वाणी आणि माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात. हालेलुया. मेंढपाळ काय असतो माहिती तुम्हाला? मेंढपाळ तो असतो की मेंढरांना ना त्याचा आवाज लगेच समजतो, हा माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. दुसरा व्यक्ती एक दिवस चारा कापून त्यांना खाऊ घालेल ना, त्याला ते मेंढपाळ समजणारच नाही. त्यांच्यासाठी मेंढपाळ तो आहे जो त्यांच्या समोर चालतो. त्यांच्यासाठी मेंढपाळ तो आहे ज्याचा आवाज ते ऐकून येत, ओळखतात, ज्याच्याशी ते रिलेट करतात, तो मेंढपाळ आहे त्यांचा. म्हणून एक दिवस ज्याने चारा कापून खाऊ घातला ना, ते त्याच्या मागे नाही जाणार. नीट लक्ष द्या. तर मेंढरा जे आहे ना, ते याचकाच्या मागे, मेंढपाळाच्या मागे चालतात. ते त्याचं अनुकरण करतात, ते विश्वास ठेवतात की हा चाललाय ना बरोबर, आम्ही तसंच चाललो. कळतंय का मी काय सांगतो? म्हणून होशेच्या पुस्तकात काय म्हटलंय? जसा याजक तसे लोक असे होईल, तसे लोक असे होईल. पुढे काही अजून आहे का? त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यांना शासन करेन. ठीक आहे, जाऊ दे. वचन काय म्हणतं? जसा याजक तसे लोक होतील. म्हणजे बघा, हे भविष्यवाणी होशेने केली. होशेचं पुस्तक हे एक संदेशाचं पुस्तक आहे. ह्या भविष्यवाण्या आहेत सगळ्या केलेल्या. मलाकी असेल, होशे असेल, हे सगळे भविष्यवक्ता आहेत. यांनी या भविष्यवाण्या करून ठेवलेल्या आहेत. म्हणून आपण जे होशेच्या पुस्तकातच वाचलं ना, की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतो. आज तुम्हाला माहिती देवाची अपेक्षा काय प्रियांनो? ज्ञान देवाकडून प्राप्त करणार, की मंडळीचा नाश होणार, मंडळीचा उद्धार होईल. तुम्हाला माहिती, आपलं ज्ञान कोणालाच वाचू नाही शकत, जगातलं ज्ञान कोणाला वाचू शकत नाही. म्हणून देव ना PhD वाल्यांना नाही निवडत सेवेसाठी. देव मूर्खांना निवडतो. कोणाला लाजवण्यासाठी? शहाण्यांना. का माहिती का? कारण मूर्खांच्या ठेईना जगातलं ज्ञान नसतं. म्हणून देव त्यांना त्याच्या ज्ञानाने निवडतो. आणि परमेश्वराची अपेक्षा तीच आहे. मी तुम्हाला सांगतो, देवाने आपल्याला का निवडलं माहिती का? आपण खूप हुशार होतो म्हणून नाही, आपण मूर्ख होतो म्हणून निवडलं. हे पाचारण आहे ना देवाकडचं असतं. देवाचा क्रायटेरिया वेगळा आहे निवडीचा. परमेश्वर ना तुमचं टॅलेंट बघून नाही निवडत. परमेश्वर तुमची कमतरता बघून निवडतो, तुमच्यामधल्या उणिवा बघून निवडतो. जेवढे तुम्ही रिकामे असाल ना, तेवढं परमेश्वरासाठी उपयोगी व्हा. समजते मी काय सांगतो? जेवढं तुमच्यामध्ये कमतरता असतील ना, तेवढं परमेश्वराची महिमा तुमच्यामध्ये प्रगट होईल. पेत्र अशिक्षित होता, मासे पकडणारा होता, काहीच त्याला घेणं देणं नव्हतं. मासे बी नीट पकडत नव्हता तो. रात्रभर पकड, एक बी मासा सापडला नाही. याला काय म्हणतात? मासे पकडणार. त्याच्यात सुद्धा त्याला काही व्यवस्थित मासे पकडता येत नव्हते. अरे तुझा व्यवसाय तो आहे मासे पकडण्याचा. रात्रभर तो म्हणतो, प्रभू मी रात्रभर मासे पकडले, पण एक पण सापडला. लाज वाटायला पाहिजे तुला की तू स्वतःला काय म्हणतो? कोळे म्हणतो, मासे पकडणार. आणि रात्रभर तुला समुद्रामध्ये एक सुद्धा मासा सापडला नाही. ही काही कौतुकाची गोष्ट आहे का? अहो, पूर्णपणे फेल्युअर होता तो. त्याच्या जीवनामध्ये काहीच चांगलं नव्हतं, ना ज्ञानाने ना कृतीने. त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. पण देवाने कोणाला निवडलं? पेत्राला प्रभू काय म्हणतो माहिती का? हे पेत्रा, आजपासून तू मासे धरणार नाही, मी तुला काय धरणार? विचार करा, ज्याला मासा नाही पकडतायत त्याला देव काय पकडायला लावतो? माणसं. कारण देवाला माहिती हाच कामाचा आहे, कारण हा काहीच करू शकत नाही. याला पूर्णपणे माझ्या अनुग्रहाची गरज आहे. हालेलुया. समजते मी काय सांगतो? आज जो मी आहे ना, तो माझ्या योग्यतेमुळे नाही, तर देवाच्या अनुग्रहामुळे आहे. पौल पण तेच म्हणतो. हालेलुया. पौलाला जेव्हा सेवा दिली ना, तर त्याला यहुदी लोकांमध्ये नाही दिली, कारण तो परुषी होता. त्याला सगळं नियमशास्त्र माहिती होतं.
त्याला नाही दिली यहुदी लोकांची सेवा, त्याला म्हटलं तू परराष्ट्रीयांकडे जा. कोणाकडे जा? तिथे या ज्ञानाचा काहीच उपयोग होणार नाही. नियमशास्त्राचा उपयोग यहुदी लोकांना होईल, पण तुझ्या ज्ञानाचा उपयोगच नाही तिथं परराष्ट्रीयांकडे. आणि पेत्राला म्हटलं, पेत्राने कोणती सेवा केली? यहुदी लोकांमध्ये. कुठे सेवा केली? ज्याला नियमशास्त्राचा काहीच काना मात्रा माहिती नाही, जो शिकलेला नाही, अशिक्षित आहे, त्या पेत्राला देवाने सांगितलं तू कुठे जा? यहुदी लोकांकडे. म्हणजे बघा, हे परमेश्वराचं काम. पूर्णपणे तुमच्यामधलं टॅलेंट यूज नाही करत देव, तुमच्यातलं टॅलेंट नाही यूज करत. जे नाही आहे ना तिथं परमेश्वर त्याची महिमा प्रगट करतो. हालेलुया. मी अज्ञानी आहे ना, हे खूप चांगलं आहे, पण अज्ञानी राहू नका, ज्ञान देवाकडे मागा. हालेलुया. लक्षात घ्या, बायबल स्पष्ट म्हणतं, जो ज्ञानाने उन आहे त्याने मजकडे मागा. प्रत्येक जण आपण जेवढे आहेत ना, ज्ञानाने उन आहेत, देवाच्या ज्ञानाने. डायरेक्ट नाही भेटत, तुम्हाला काय करावं लागतं? मागावं लागतं. बोला, काय करावं लागतं? बायबल स्पष्ट म्हणतं, जो ज्ञानाने उन आहे ना त्याने माझ्याकडे मागा, मी त्याला देईन. मागतच नाही तर भेटेल कसं काय? त्याच्या चरणी बसतच नाही तर भेटेल कसं काय? देवाला हाक मारतच नाही तर भेटेल कसं काय? इर्मया 33:3 देवाचं वचन म्हणतं, तू मला हाक मार, मी तुला. वाचा ते वचन, इर्मया 33:3. इर्मया 33:3. हा, मला हाक मार म्हणजे, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाही. हा, इथं काय म्हटलंय बघा, तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. हालेलुया. असंच भेटणार नाही. तू मला काय कर? हाक मार, मग मी तुला काय देईन? उत्तर देईन. आणि तुला ठाऊक नाही अशा मोठ्या आणि गहन गोष्टी तुला सांगेन. आमेन. तुम्हाला माहिती वचनाचं प्रकाशन कसं भेटतं? देवाला हाक मारल्याने. बोला, कसं भेटतं? हा, खूप चांगला संदेश होता असं नाही राहत की विकत आणला तुम्हाला दिला. त्याच्यासाठी देवाला काय करावे लागते? हाक मारावी लागते. देवाच्या चरणी गुडघे टेकावे लागतात. त्यावेळेस परमेश्वर आहे ना उत्तर देतो आणि गहन आणि गुपित गोष्टी आणि मोठ्या गोष्टी आपल्याला शिकवतो. आमेन. हालेलुया. मला काही लोक विचारतात की सर कोणते पुस्तकं वाचतात? मी त्यांना म्हणतो मी फक्त बायबल वाचतो, कारण दुसरे पुस्तक वाचायला वेळच नाही मला. हे एकच पुस्तक आहे जे वाचल्याने तुम्हाला ज्ञान भेटेल. बाकी तुम्ही जगात कितीही स्कॉलर व्यक्तीचे पुस्तकं वाचा, तुम्ही चांगला संदेश नाही देऊ शकत. वचनच आहे, बायबलच आहे जे वाचल्याने तुम्ही संदेश देऊ शकता. हालेलुया. लोकांना वाटतं संदेशाची तयारी पुस्तकांमधून केली जाते. नाही, संदेशाची तयारी वचनातूनच होते. देवच करून देतो. परमेश्वराचं वचन म्हणतं, तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाही अशा गहन आणि मोठ्या गोष्टी मी तुला शिकवेन. आमेन. ज्ञानाने उन्हाय त्याने कोणाकडे मागा? मजकडे मागा. देवाचं वचन म्हणतं. ज्ञान नसेल ना, उभं राहू नका. मी सांगतो स्पष्टपणे, उभं राहू नका जर ज्ञान नसेल देवाचं. खेळ नाही हा खेळ नाहीये. मी तुम्हाला सांगतो, काय बोलतोय ना आपण, आपल्याला भान असलं पाहिजे की मी माझ्या मनाचं बोलतोय का देवाकडून बोलतोय. कारण तुम्हाला मनुष्याने नाही निवडलं, तुम्हाला कोणी निवडलंय? देवानं निवडलं. नीट लक्ष द्या. आपल्याला भान ठेवा की कोणती सेवा करतोय आपण. ही जगातली सेवा नाही, ही स्वर्गीय सेवा आहे. याचं गांभीर्य आपल्याला असलं पाहिजे. आणि विशेष करून याचकांना. कोणाला? याचकांना. एक वचन वाचा. चला अजून एक वचन काढू. मलाकी 2 अध्याय आणि वचन 7 वाचा. मलाकी 2 आणि 7. 2 आणि 7. कारण याचकाच्या वाणीच्या ठाई. नीट लक्ष द्या. परत तिथं वचन काय म्हणतं बघा. परत वाचा. कारण याचकाच्या ठाई, वाणीच्या ठाई, याचकाच्या वाणीच्या ठाई म्हणजे याचकाच्या बोलण्याच्या ठाई ज्ञान असावे. बोला, काय असावे? ज्ञान असावे. कोणाचं? तुमचं का देवाचं? देवाचं. पुढे वाचा बरं. त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे. हालेलुया. काय म्हटलंय? हे मला काय म्हटलंय तिथं? त्याच्या तोंडून वचन ऐकण्यासाठी लोकांनी काय असावं? हा काबर उभा राहिला. असा जर तुमच्याबद्दल विचार होत असेल ना, तर समजून घ्यायचं आपल्या ठाई देवाचं ज्ञान नाही. बायबल म्हणतं की त्याच्याकडून वचन ऐकण्यासाठी लोकांनी काय असावं? आतुर असावं. की केव्हा याच्याकडून वचन ऐकू.
याला म्हणतात देवाचं ज्ञान. हालेलुया. इकडे बघा, माझ्याकडे बघा. मागे मी पुण्याला गेलो होतो गुड फ्रायडेला, पुणे शहरामध्ये सिटीला येरवडामध्ये एक चर्च आहे, तिथं मीटिंग होती गांधीनगर. 7 वाक्यावर बोललो, 3 तासाची मीटिंग चालली. मीटिंग सुटल्यानंतर मला काही लोक भेटायला येत होते, सगळं झालं. एक स्त्री आली मला भेटायला आणि तिने काय सांगावं बरं, मला हसू पण आलं रडू पण आलं जेव्हा मी ऐकलं. ती मला आली भेटायला आणि तिने सलाम केला. ती काय म्हटली माहिती मला, सर इतक्या वर्षातून पहिल्यांदा आज मी झोपली नाही. काय बोलली, एवढ्या वर्षातून पहिल्यांदा चर्च मध्ये मी झोपली. म्हणजे ती दर आठवड्याला चर्च मध्ये काय करत होती, ही साक्ष. अरे वचन ते जे लोकांच्या झोपा उडवतं, वचन ते जे लोकांचं हृदय हलवून टाकतं, जे लोकांमध्ये भय निर्माण करतं, जे लोकांचे डोळे उघडतं. आणि ती म्हणते की दर आठवड्याला मी इथं काय करते आणि आज पहिल्यांदा मी झोपली. मी प्रभूला धन्यवाद दिला, प्रभू किमान आज तरी मी झोपली. त्याच्याने आपली पारख होते. समजते का, कोणाची पारख होते, आपली पारख. बायबल म्हणतं ना, याचकाच्या मुखातून लोकांनी वचन ऐकण्यासाठी काय असावं, आतुर असावं. हालेलुया. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा याचकाच्या वाणीच्या ठाई काय असेल, ज्ञान असेल. आमेन. समजते मी काय सांगतो. फार महत्वाच्या गोष्टी आहेत, फार महत्वाच्या गोष्टी. नीट लक्ष द्या. तुम्हाला देवाचं भय तेव्हाच निर्माण आहे. तुम्हाला माहिती वचन काय सांगतं रोमकरास पत्रामध्ये, विश्वास ऐकल्याने आणि ऐकणं देवाच्या वचनाप्रमाणे असलं पाहिजे. आमेन. मंडळीचा विश्वास केव्हा वाढेल माहिती का, जेव्हा ते काय ऐकतील, वचन. ज्ञान नाही मनुष्याचं, देवाचं वचन, देवाचं ज्ञान, स्वर्गीय प्रकाशन. ज्या वेळेस तुम्ही ऐकाल ना, विश्वास वाढेल. हालेलुया. विश्वास वाढेल. 12 शिष्यांवर येशू ख्रिस्ताने हात ठेवला नव्हता. 12 शिष्यांशी फक्त येशू बोलला होता 3.5 वर्ष. हालेलुया. 3.5 वर्ष त्यांनी फक्त ऐकलं, फक्त ऐकलं. तुम्हाला माहिती, कोणी तुमच्यावर हात ठेवल्याने तुम्ही बदलणार नाही, पण देवाच्या वचनाने तुम्ही बदलाल. ऐकणं मनुष्याला बदलतं, काही पण नाही. काय ऐकल्याने, वचन. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, याचकाच्या ठाई ज्ञान असावं. एक वचन वाचा, 1 कोरिंथियाचा 11वा अध्याय. 1 कोरिंथियाचा 11वा अध्याय. 1 कोरिंथ 11 वचन 23 वाचा ना. कारण जे मला प्रभूपासून, पौल काय म्हणतो बघा, नीट लक्ष द्या. कारण जे मला प्रभूपासून मिळाले, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले. अरे तेच मी तुम्हाला सांगितले. मी माझ्या मनाचं सांगत, मी कुठून तरी चोरून आणलेलं सांगत नाही. कालचं शिळं अन्न गरम करून तुम्हाला तेच नाही. बायबल काय म्हणतं, पौल काय म्हणतो, जे मी प्रभूकडून ऐकलं तेच मी तुम्हाला सांगितलं. हालेलुया. तुम्हाला माहिती, सेवकाई ही आहे, एका दासाचं काम हे आहे. जे मी प्रभूकडून ऐकलं ते मी तुम्हाला सांगतो. याच्या त्याच्याकडून ऐकलेलं आया बायाच्या कहाण्या नाही. जे मी कोणाकडून ऐकलं, प्रभूकडून ऐकलं तेच मी तुम्हाला सांगतो. आमेन. आणि ते ऐकण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, देवाच्या चरणी बसावं लागतं. समजते का, समजते. टीव्ही समोर बसून मी देवाची वाणी ऐकू शकत, मोबाईल मध्ये पाहून मी देवाची वाणी ऐकू शकत, माझ्या कामामध्ये व्यस्त राहून मी देवाची वाणी ऐकू शकत नाही. देवाची वाणी ऐकण्यासाठी मला काय करावं लागेल, कोणाला वेळ द्यावा लागेल, देवाला. मग माझ्याशी कोण बोलेल, देव. हालेलुया. काय इर्मियाशी देव बोलायचा, काय यशायाशी देव बोलायचा, काय एलियाशी देव बोलायचा, का प्रेषितांशी देव बोलायचा. अरे हे लोक देवाच्या चरणी बसायची, त्याला वेळ द्यायची. आणि म्हणून परमेश्वर त्यांच्याशी बोलायचा. आमेन. आणि म्हणून पौल काय म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळालं ना तेच तुम्हाला सांगितलंय. आमेन. खात्री आहे मला की मी माझ्या बुद्धीच्या गोष्टी नाही शिकवत तुम्हाला, माझ्या ज्ञानाच्या गोष्टी नाही शिकवते. जे मी प्रभूपासून प्राप्त केलं ना ते तुम्हाला सांगितलं. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय. जेव्हा देवाच्या साठी आपण उभे राहतो ना, प्रभूसाठी, देवाच्या मंडळी समोर जबाबदारीने उभं राहा. कसं उभं राहा, देवाकडून आलेलं पाहिजे, परमेश्वर बोलला पाहिजे, देवासमोर गुडघे टेकले पाहिजे, देवाला वेळ दिला पाहिजे, परमेश्वराच्या उपस्थितीत बसलं पाहिजे. कारण बायबल म्हणतं
ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा काय होतोय? नाश होतोय. अजून एक वचन वाचा, 2 पेत्र पहिला अध्याय. 2 पेत्र पहिला अध्याय वचन 21. 2 पेत्र पहिला अध्याय वचन 21. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. हा, बायबल काय म्हणतो बघा, पेत्र काय म्हणतो? कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधीच आलेला नाहीये, आणि जो माणसाच्या इच्छेने असेल तो संदेश नाहीये. समजते का मी काय सांगते? संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधीच आलेला नाही. पुढे वाचा. तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्याने देवापासून आलेला संदेश सांगितला. कोणापासून आलेला संदेश सांगितला? देवापासून. बोला, कोणापासून? हालेलुया. समजते का? आता ते मलाकीचं 2:7 परत वाचा बरं. मलाकी 2:7. कारण याचकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावे. आता नीट लक्ष द्या. याचकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावे. त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे. लोकांनी त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यासाठी आतुर असावे. कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्य आहे. तो काय आहे? निरोप्य आहे. याचक काय माहिती का? पास्टर काय माहिती का? कोणाच संस्थेचा नाही तो, कोणा व्यक्तीचा सेवक नाही येतो, कोणा मंडळीचा सेवक नाही, तो देवाचा काय? निरोप्या. निरोप्या म्हणजे काय? संदेश देणारा, मेसेज देणारा ना, देवाकडून आलेला संदेश जो आहे ना, मेसेज जो आहे ना, निरोप जो आहे तो देणारा. हालेलुया. मी तुमच्याशी माझा निरोप नाही देते की मला काय वाटतं, देवाला काय वाटतं हे मंडळीला सांगणं गरजेचं. आमेन. कारण बायबल काय म्हणतो? तो देवाकडून आलेला काय? निरोप्या. देवाचा काय? निरोप्या. हा, म्हणून पेत्र म्हणतो संदेश मनुष्याच्या इच्छेने कधीच आलेला नाही, तर देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवाकडून आलेला संदेश दिला. आमेन. म्हणून काम होतं. हालेलुया. म्हणून लोकांचं मन बदलतं, म्हणून लोकांचं हृदय बदलतं जेव्हा देवाकडून संदेश येतो. मनुष्याकडून असेल ना, कोणाच्याच जीवनात काम नाही. बऱ्याचदा असं लोक म्हणतात ना, आजचा संदेश लागला मी प्रभूला धन्यवाद देतो. काम झालं ना, काम झालं. लागायलाच पाहिजे. नाही लागला त्याला संदेश काय म्हणायचं? नाही लागला त्याला संदेश काय म्हणायचं? ज्याला लागला ना, मी प्रभूला धन्यवाद देतो. लागू दे प्रभू याला चांगला रक्तबंबाळ कर. का? कारण त्याच्याशिवाय सुधारणार नाही. एक तर ऐकल, एक तर निघून जाईल. दोघांवर उगाच कशाला तळ्यात मळ्यात खेळायचं? बायबल स्पष्ट म्हणतं, एक तर तू गरम राहा, एक तर थंड राहा. कोमट राहू नाही तर काय करेल मी? मग देवाने ओकण्यापेक्षा तुम्ही निघून जा. सोपी गोष्ट आहे. वचन लागतंय ना, लागू द्या. वचन जर मला टोचतंय ना, टोचू द्या. समजून घ्यायचं ते देवाकडून आहे, समजून घ्यायचं. कारण ते मला परीक्षण करायला लावतंय माझं, ते मला चाचपडतंय, ते वचन मला आतून हलवतंय, ते वचन मला त्रास देतंय. समजून घ्यायचं देव माझ्याशी बोलतोय, समजून घ्यायचं परमेश्वर माझ्याशी बोलतोय. मी तर प्रभूला धन्यवाद देतो जेव्हा लोक असं म्हणतात ना, मला या व्यक्तीचं वचन लागलं. मी म्हणतो प्रभू धन्यवाद, याला लागलं, लागूच दे, कारण तेच वचन आहे. समजतं मी काय सांगतो? एका देवाच्या दासाने मंडळीला सांगितलं, एका चर्चमध्ये त्याला बोलवलं होतं. बरेच लोक बसलेली होती, सगळे लोक धार्मिकतेचा आव आणून बसलेली होती. त्याने काय सांगितलं माहिती? इथं बसलेल्यांपैकी अर्धे लोक असे जे नरकात जातील. काय बोलला तो? इथं बसलेल्यांपैकी अर्धे लोक असे की जे, आणि त्याची त्यांना जाणीव पण नाहीये. त्यांना असं वाटतं आम्ही धार्मिक आहोत. पण तो बोलला की असे आहेत काही लोक जे अर्धे कुठे जातील? नरकात जातील. ही वास्तविकता आहे. ही काय आहे? वास्तविकता. माझ्या ठरवल्याने मी स्वर्गात आणि नरकात नाही जाऊ शकत, देवाने ठरवलं पाहिजे. समजतं मी काय सांगू? ते त्याला वाटलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये. लक्षात घ्या, संदेश तोय जो तुमचं जीवन बदलेल, संदेश तोय जो तुमचा स्वभाव बदलेल, संदेश तोय जो तुमच्या सवयी बदलेल. जसा याजक तशी, काय म्हटले ते वचन आपण वाचलं, तसे लोक होते. हालेलुया. तसे लोक होते. नीट लक्ष द्या. म्हणून तर प्रेषितीय मंडळी अशी होती ना, की पेत्र जरी जेलमध्ये होता तरी मंडळी काय करत होती? प्रार्थना करत होती. कारण याजकच तसा होता ना, पुढारीच तसे होते त्या काळामध्ये. तुम्हाला माहिती आहे, भले नव्हता तो त्यांच्यासोबत, जेलमध्ये होता, पण बायबल म्हणतो मंडळी अर्ध्या रात्री काय करत होती? प्रार्थना करत.
ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, सहवासामध्ये आणि भाकर मोडण्यामध्ये तत्पर असत. हालेलुया. हे प्रेषित मंडळी लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी तिथंच येऊन थांबतात. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा, आणि ज्ञान कोणाच्या ठाई? याचकाच्या. समजते मी काय सांगतो? हा, तो मला हिरव्यागार कुरणात, परमेश्वर माझं काय? मेंढपाळ. मला काही ऊन पडणार. मेंढपाळाकडून काय अपेक्षा आहे माहिती का? तो मला हिरव्यागार कुरणात, तो मला संथ पाण्याजवळ. हे मेंढपाळाकडून अपेक्षा. हिरव्यागार कुरणात बसवणं, की जिथं तुमच्या जीवनाला लागणारी गोष्ट तुम्हाला भेटेल. हालेलुया. खाऊन पिऊन धष्टपुष्ट व्हा. शारीरिक वजन नाही वाढणार. कोणतं वजन वाढेल? आत्मिक वजन वाढेल. ते हिरवगार कुरण आहे ना, ते मेंढरांना दिलं पाहिजे. कोणी? हे काम आहे. समजते का? हे गरजेचं आहे. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा मेंढपाळ काय करेल? प्रार्थना करेल, देवाच्या उपस्थितीत बसेल, देवाची वाणी आहे. कारण बायबल स्पष्ट म्हणतो, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा. एलीचा प्रॉब्लेम हाच होता. त्याचे मुलं बिघडण्याचा प्रॉब्लेम हाच होता. मंदिराची दुरावस्था होण्याचा प्रॉब्लेम, त्याचं कारण हाच होतं. काय? एलीच्या ठाईत ज्ञान नव्हतं. वचन काय झालं होतं? दुर्लभ झालं होतं. बोला, वचन काय झालं होतं? लोकांना वचनच भेटत नव्हतं. घरातल्यांना वचन भेटत नव्हतं. बाहेरच्यांना वचन भेटत नव्हतं. मग होईल काय? पापाशिवाय दुसरं काहीच नाही ना, जिथं वचन नाही भेटत. आणि म्हणून शिलोच्या मंदिराची ही दुरावस्था झालेली की त्या ठिकाणी वचनच नव्हतं. हालेलुया. परमेश्वराचं वचन म्हणतं, ज्याला कान आहेत तो ऐकतो. ज्याला कान आहेत तो. सवय नाही राहत ना, त्रास होतो थोडासा. सवय ज्यावेळेस नाही राहत ना, त्यावेळेस काय होतो? त्रास होतो. शास्त्रीय पुरुषांना कधीच सत्य ऐकण्याची सवय नव्हती. म्हणून येशू बोलायचा तर त्यांना काय व्हायचं? त्रास व्हायचा. त्यांच्याकडे जगातलं ज्ञान खूप होतं, पण देवाचं ज्ञान. निकोदेमस का आला येशूकडे माहिती तुम्हाला? निकोदेमस का आला? वाचा वचन 3 अध्याय, योहान 3 वचन 1 पासून पुढे. योहान 3 वचन 1 पासून पुढे. परीक्षांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. परीक्षांपैकी निकोदेमस नावाचा एक व्यक्ती होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला. तो रात्रीच्या वेळेस येशूकडे येऊन म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. हा, तुम्ही देवाकडून आलेले आहात. कोणाकडून आलेले आहात? निकोदेमस स्वतः गुरु होता. निकोदेमस स्वतः परुषी होता. निकोदेमस स्वतः नियमशास्त्राचा चांगला ज्ञाता व्यक्ती होता. पण तो काय म्हणतो माहिती का? मी तुझ्याकडे का आलो रात्रीचा? कारण तुम्ही देवाकडून आलेले काय आहात? शिक्षक आहात. हालेलुया. मी तर जगाचं ज्ञान मिळवलंय, पण तुम्ही कोणते शिक्षक आहात? देवाकडून आलेले. तुम्ही कोणाचं ज्ञान देता? देवाचं. म्हणून एक गुरुजी, एक शिक्षक सुद्धा कोणाजवळ आला? येशूकडे आला. काय शिकण्यासाठी? जगातलं का? देवाचं ज्ञान. देवाचं ज्ञान. म्हणून तो म्हणतो, तुम्ही देवाकडून आलेले शिक्षक आहात. हालेलुया. मग येशूने शिकवलं त्याला, नव्याने जन्मल्याशिवाय राज्य कोणी पाहू शकत नाही. लगेच निकोदेमस म्हणतो, कसं काय जन्म घ्यायचा ना? एकदा जन्म झाला, आईच्या उदरात परत जायचं का? हेच असतं जगाचं ज्ञान, हेच असतं देवाचं ज्ञान. हालेलुया. मग देवाने त्याची समज उघडली आणि मग प्रभूने त्याला शिकवलं. लक्षात घ्या, एवढा ज्ञानी होता, PhD होल्डर निकोदेमस ना. जगीत PhD केलेली होती ना, तो परुषी होता. त्या काळाची परुषी म्हणजे PhD वाले. आजच्या बायबलचे PhD केलेले, डॉक्टरेट. एवढं असताना सुद्धा हे ज्ञान नव्हतं ना त्याच्याकडे. म्हणून येशूकडे आला. कारण तो म्हणतो, प्रभू, तुम्ही देवाकडून आलेले शिक्षक आहात. आज तीच गरज आहे. तुमच्या ज्ञानाची नाही गरज देवाला, आपल्याला आणि मंडळीला. देवाच्या ज्ञानाची गरज आहे. तेच वाचवलं आपल्याला. हालेलुया. समजतंय ना? आपलं ज्ञान आपल्याला सांगतं पाण्यावर चालायचं नाही, पण आत्मिक ज्ञान आपल्याला सांगतं, जर येशू चालतोय तर मी पण चालेल. हालेलुया. जगातली परिस्थिती बदलते ना, आपल्याला वाटतं आपलं ज्ञान आपल्याला सांगतं आता फोकस मध्ये यायचं नाही, आणि देवाचं ज्ञान सांगतं हेच दिवस हे फोकस मध्ये यायचे. हालेलुया. अरे बोला रे. समजते का? रोमन शासन होतं जेव्हा येशू ख्रिस्त या जगात आला तेव्हा. कोणतं शासन होतं? यहुदी राजे खूप होऊन गेले, इस्रायली राजे खूप होऊन गेले. त्यांच्या शासनामध्ये येशूचा जन्म झाला. येशूचा जन्म कोणत्या शासनात झाला? रोमन, जे परकीय होते.
देवाला ओळखणारे नव्हते. पण तुम्हाला माहिती आहे येशू त्यांच्यामध्येच फोकसमध्ये आला. हालेलुया. स्वतःला प्रगट तेव्हाच केलं जेव्हा शासन जे होतं ना ते देवाचं नव्हतं. दानिएलाला बाबेलमध्ये परमेश्वराने प्रगट केलं. समजतंय का? शद्रक मेशक अबेदनगोला सुद्धा बाबेलमध्ये प्रगट केलं गेलं. मोशेला मिसर देशामध्ये प्रगट केलं गेलं. एलिया जो होता ना, अहाब आणि इस्बेल जे देवाच्या विरोधात वागणारे होते ना, त्यांच्या काळात त्यांना प्रगट केलं गेलं. परमेश्वर त्याच्या लोकांना नेहमी प्रतिकूल परिस्थितीत प्रगट करतो. हालेलुया. हा, हे देवाचं ज्ञान आहे. आपलं ज्ञान काय असतं माहिती का? काँग्रेसचं जर सरकार आलं ना तर आपल्याला सेवेला मिळेल, बीजेपी मध्येच काम वाढेल. हे देवाचं ज्ञान. समजतं मी काय सांगतो? काम केव्हा वाढेल? आताच वाढेल. आपलं ज्ञान असं असतं की हे सरकार आलं आणि ते सरकार आलं मग आपल्याला काही नाही. अजिबात नाही. हे तुमचं माझं ज्ञान आहे. देवाचं ज्ञान आपल्या बुद्धीपलीकडच असतं. त्याची गरज आहे आज. हालेलुया. आपल्या इच्छेने सेवा नाही होत, देवाच्या इच्छेने सेवा होते. आमेन. करणारा तोच आहे. आपल्याला फक्त उभं राहायचं. हालेलुया. त्याच्याकडे बघायचंय, मागायचंय आणि तो दिल त्याप्रमाणे चालायचं. म्हणून आहे ना, परमेश्वराचा अनुग्रह मागणं गरजेचं आहे प्रत्येकाला. लक्षात घ्या. समजतंय मी काय सांगतोय? हालेलुया. बरं, नवरा बायकोची भांडण झाली, मला एक सांगा, आणि नवऱ्याला स्वयंपाक नाही आहे, काय नाही, आणि 2 दिवस झालं ते एकमेकांशी बोलतच नाहीये, आणि बायको फक्त स्वतःपुरतं करती खाती, मग काय होईल? नवरा भुका राहील, उपाशी राहील का? राहील का? तो काय करेल बरं? नाहीये स्वयंपाक ना, काय करेल? काय तो हॉटेलमध्ये जाईल आणि तिच्यापेक्षा चांगलं आहे. समजतंय? पण भुका राहील का? नाही. आज तुम्हाला आणि मला तेच करायचं. समजतंय? कळतंय का? नाही भेटलं ना तर आपण शोधा, पण भुका राहायचं नाही तर मरा, नाही तर काय व्हा? मराल. स्पष्टपणे सांगतो, हे तुमचं काम आहे. भूक तुमच्यामध्ये असली पाहिजे. ही गरज आहे या दिवसामध्ये, ही गरज आहे. म्हणून आहे ना, खा आणि धष्टपुष्ट व्हा. समजतं मी काय सांगतो? आत्मिक मानना पाहिजे, कारण बायबल स्पष्ट म्हणतं, ज्ञानाच्या बाबी माझ्या लोकांचा आत्मपरीक्षण करा प्रत्येकाने ह्या वचनाचा, आणि जसं देव आपल्याला शिकवेल त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. मी हात धुवून मोकळा झालो. बाकी ज्याला घ्यायचं तो घ्या, बाकी इथंच टाकून जा. मला काही घेणं देणं नाही. मी निर्दोष झालो सांगून. समजतंय का मी काय सांगतो? बळजबरी नाही, कोणावरच जबरदस्ती नाही, कोणावरच. ज्याला योग्य वाटतं त्याने स्वीकारा. नाही वाटत, डुकरासारखं मोती पायाखाली टाका आणि शेंगरा. आणि उलट येऊन त्या ठिकाणी बायबल काय म्हणतं? डुकरासमोर मोती टाकू नको. का बरं? ते काय करतील? त्यांची काय कृती दिली तिथं? ते पायाखाली काय करतील? तुडवतील, आणि अजून तुलाच येऊन फाडतील म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? पायाखाली तर तुडवतील, नुसते तिथं थांबणार नाही. काय करतील? तुला येऊन फाडतील. हे असे लोक आहेत जे वचन ऐकायला नाही आवडत, ज्यांना लागतं वचन. लक्षात घ्या. परत सांगतो, ज्याला कान आहे तो ऐक. स्वीकारा, आशीर्वादित व्हाल. नाही स्वीकारणार तेच वचन तुमचा न्याय करेल. मी नाही. येशू म्हणतो, मी नाही न्याय करत तुमचा. जे वचन तुम्ही ऐकलंय ना तेच शेवटच्या काळी तुमचा काय करेल? न्याय करेल. हे शेवटचे दिवस आहेत. लक्षात घ्या. इथं मनोरंजन सोडून द्या, आता टाइमपास सोडून द्या. रविवारी फक्त चर्चमध्ये यायचंय, चला 2 तास काहीतरी करावं लागतं, जावं लागतं, आपण ख्रिस्ती आहेत म्हणून, हे सोडून द्या. सेवकांनी सुद्धा मला जायचंय, करावं लागतं म्हणून जर करत असाल ते तुम्ही पण सोडून द्या. नक्की सांगतोय. जर गांभीर्य असेल तर सेवा करा, गांभीर्य असेल तर चर्चला या, गांभीर्य असेल तर स्वतःला ख्रिस्ती म्हणा. ज्यांना फक्त मनोरंजन पाहिजे ना, ज्यांना नुसता टाइमपास करायचा ना, मी म्हणतो तुम्ही स्वतः माघार घ्या. किमान तुम्ही वाचणार तर नाही मी म्हणतो, पण किमान जास्त दोष ओढून घेणार नाही स्वतः. एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो, कारण हे दिवस टाइमपासचे राहिलेले नाहीये. लक्षात घ्या.
देवाचं वचन जे आपल्याला बोलतो ना परमेश्वर, या गोष्टी पटणाऱ्या नाहीत कोणालाच, मला माहिती आहे. पण ना हेच असतं देव, जेव्हा बोलतो ना ते पटतच नाही आपल्याला, पण तेच देवाकडून असतं. ज्याला कान आहे तो परमेश्वर वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. एक सुंदर समय तू दिला त्याबद्दल धन्यवाद. आज या शब्दात वारी प्रभू तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय त्याबद्दल धन्यवाद देतो. केवळ ऐकणारे नाही, त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे ऐकणारे. आम्ही तुझ्या उपस्थितीत बसावं, तुझ्याकडे मागावं, तुला हाक मारावी आणि तू आम्हाला उत्तर द्यावं. गहन आणि गुपित आणि मोठ्या गोष्टी तू आम्हाला शिकवाव्या, यासाठी प्रभू तू आम्हाला सांग. केवळ ऐकणारे नाही, पण वचनाप्रमाणे चालणारे पण. जे बीज पेरलं गेले 30 पट 60 पट 100 पट फळ देणार असेल. सर्व आदर मान महिमा करू सन्मान तुझा आहे. तुला प्रार्थना आहे प्रभू तुझ्या पवित्र आणि बोलणारे. आमेन.